सप्रेम जयगुरु. जय गुरु. आज श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे आपल्यासोबत असे दोन लहानू भक्त आहेत की ज्यांना दोघांनाही आम्रफळांचा प्रसाद त्या काळामध्ये समर्थ लहानोजी बाबांनी स्वतःच्या हाताने दिला आणि त्या आम्रप्रसादाच्या फळामुळं त्यांचं जीवन एवढं काही उच्च दर्जाला आज पोहोचून गेलेलं आहे की त्यांचाच कृपाप्रसाद, बाबाजींचाच कृपाप्रसादमधून आजही ते या वयातसुद्धा जो समर्थांचा जे 2 उत्सव होतात, सप्ताह होतात, त्या दोन्ही सप्ताहामध्ये ते आपली भजन गायन सेवा इथे सादर करत असतात. दादा, दोघांनाही तुम्हाला माझा सप्रेम जयगुरु. जय गुरु. तर तुमचा आधी परिचय सांगा दादा. माझं नाव शामराव गणपतराव चन्ने. मूळ गाव तुमचं? मूळ गाव माझं जन्मगाव टाकरखेड. दादा, तुमचं नाव? माझं नाव भाऊदास शामराव नागपुरे. माझे मूळ गाव टाकरखेड, जन्मभूमीच टाकरखेड. बरोबर. तर तुम्ही तो जो एका व्यक्तीचा ज्याला गलगंडासारखा मोठा फोड झालेला होता आणि तुम्ही तो प्रसंग पाहायचे प्रत्यक्षदर्शी आहात, दोघे जण साक्षीदार आहेत, तो प्रसंग सांगा. आम्ही लहान होतो त्यावेळेला. बरं. आणि तो भक्त आहे कुठला नाही कुठला हे काही माहीत नाही आम्हाला. लहान फक्त बाबाजीपाशी आम्ही प्रसाद खाण्यासाठी येत होतो. बाबाजी कुठे राहत होते? त्या कडूच्या वाड्यामध्ये. अच्छा. तिथं वाडा होता, बैलाचा कोठा होता, बाबाजीचं घरच होतं तिथं. लहानशी कुटी बांधली आहे तिथे. तिथेच बाबाजी राहायची. बरोबर. एक व्यक्ती असाच कुठून तरी आला, त्याला एक मोठा फोड झाला होता गळ्याला. गळ्याला मोठा फोड झाला तर तो दवाखाने वगैरे फिरला असेल सगळीकडे. आणि कोणीतरी सांगितलं मग त्याला की तू बा टाकरखेडला जाय आता, तिथे आपल्या बाबाजीला तू व्यथा सांग, तिथं तो काय व्हायचं ते होईल आणि तिथं जमन तो, असं कोणीतरी त्याला सांगितलं असेल. आणि म्हणून ते टाकरखेडला आले. टाकरखेडला आल्यानंतर पुढची कहाणी हे आपले सांगतील शामरावजी. ते टाकरखेडले बाबाजीच्या समोर त्याला ठेवला. बाबाजी संडासून आले होते. त्याला टाकरखेड असं बाबाजीच्या समोरच एकदम तो फोड त्याचा लदलत झाला होता. मोठा होता, मोठा फोड होता, लदलत झाला होता. तो फुटण्याच्या तयारीतही होतं. तर अशा वेळेस बाबाजी हातपाय धुवून राहिले होते. अशा वेळेस त्याला ठेवल्यानंतर लायण्या अक्कल अमुक तमुक बाबाजी असं काहीतरी म्हणत होते, शिव्या देत होते. तो खडाऊ धरला. बाबाजी तिथं खडाऊ होता. जो बाबाजीनं धरला आणि फेकून मारला का नाही, तो पुरा खडाऊ त्याच्या त्याच्यात मानेत घुसला आणि पुरं रंध वाळणं, रक्त वाळणं त्याच्यातून सुरू झालं. लोक म्हणे पुरा सगळा माल निघाला बाहेर, पुरा माल. मग लोक म्हणे मारला वगैरे सगळा पळत निघाला. लोक म्हणे मेला म्हणे, लोक मारला म्हणे बाबाजीनं. तर 6-7 वाजेपर्यंत त्याला तसाच ठेवला. धाव पण मचली लोकांची, होते काय नाही काय बा, ह्या तर इथंच पडून आहे. मग 6-7 वाजेपर्यंत तो 6 वाजेपर्यंत अरे बापरे म्हणून उठला आणि तो सावध झाला. दुसऱ्या दिवशी पण त्याचा घाव वगैरे काहीच नाही दिसला, चांगला सुज्ञ झाला. म्हणजे ऑपरेशनही नाही करायला लागेल, दुरुस्त होऊन गेला. त्याचा गळ्यासारखा होऊन गेला. तर तो एवढा प्रसंग भारी होता. खूप मोठी किमया होती. कसे संत आम्ही आयुष्यात पाहिले नाही ना पाहायला मिळणारे नाही. टिकावदर्शी होते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांचं प्रमाणच दिलं आहे. कारण की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धेवरती म्हणा, बाबाजीवरती म्हणा, कडाडून टीका केली आहे. म्हणूनच बाबाजीने म्हटलं असेल ना की तू वैद्य राजसे वैद्य बाळा, तेरे मिट्टी में भारी दुआ चमके. तू माती जरी देशील तरी त्याची दुआ तुम्हाला सगळ्या लोकांना काम करून जाईल. असंच बाबाजीचं धोरण असेल ना त्यावेळेला. वर्णन त्यांचं केलं आणि आग्रह एकाच संतांच्या फोटोचा केला. फक्त लहानोजी बाबाच्या फोटोची घराघरात गरज आहे. अनेक संत त्याच्या हातात, एवढ्या मोठ्या संतांचे साधू संमेलनाचे अध्यक्ष राहिले. ते तर कोणत्याच साधूचा फोटो लावायला नाही सांगितला ना, फक्त लहानोजी बाबाचाच फोटो लावायला सांगितला. काहीतरी त्यांना त्याच्यातली प्रचिती आली असेल, बाबाची अगाध महिमा माहिती असावी राष्ट्रसंतांना. एक दिवस असा झाला का भिकाजी महाराजच्या दरबारात गेलो. भिकाजी महाराजच्यापाशी कधी नाही गेलो होतो मी संतांना शिव्या देत असतो. कारण का मी लहानोजी महाराजच्या शिवी कोणाला म्हणत नाही. त्याच्यामुळे संताले मी काय साधाळ्यापाशी जायचं आहे, काय करायचं, तिथं काय आहे, काय भेटते, असे साधू लय पाहिले. असं म्हणत गेलो तर तिथं
गेल्यानंतर हे मंडळी होती माझ्यासोबतची, चला ना म्हणे पाहून तर घेऊ म्हणे. आता तिथं गेल्यानंतर वर्धेची मंडळी भजन करत होती, ते माझ्या ओळखीची होती. तिथं गेल्यानंतर भजनात बसलो. मी नाही दर्शना गिर्शन, तुम्ही जा म्हणलं. सगळेजण माझं काही लग्नातली मंडळी होती, सगळेजण दर्शनाला गेले, पण मी नाही गेलो. म्हणजे मला जमेच नाही ते. तर मग भजनात बसलो. भजन झालं, गुरुवार दिवस होता. भजन झालं मस्त. 4 लोकांना मला पाहायला वा आनंद झाला. शामराव आले. मग भजनात बसलो, भजन झालं, जेवण केलं त्याच्याबरोबर. सारी गर्दी समाप्त झाल्यानंतर भिकाजी महाराजपाशी गेलो. ते म्हणाले. गेल्यानंतर बुडा एकटाच बसून होता, बिडी पेत होता बुडा. अंगावर घेऊन चादर होती ते लहानशा कुटियामध्ये. मग जसा मी गेलो, बसलो, पाया नाही लागलो. जसा मी गेलो बसलो असाच तिथं, बुड्यानं पाहिलं तिथून भिकाजी महाराज म्हणे, हो म्हणे, मोठ्या दरबारचा होय ना म्हणे, तू कायले येशील म्हणे आमच्यापाशी म्हणे. तेव्हा मी उबळं होऊन पायाच लागलो. मी म्हटलं होतं लोकांना, मला ओळखण त्या बाबतीत जाईन म्हणलं मी तिथं, मोठ्या दरबारचा होय ना म्हणे. तेव्हाच मग एवढीशी सुतळी काढली, गुंडाळी, ते हाताले बांधत असते सूत, हे मला एवढंही दिलं. हे घे म्हणे, घरी घेऊन जातो लेका म्हणे. आणि मग त्याच दिवशी मी भिकाजी महाराजचा फोटो घेतला आणि माझ्या घरी आणून लावला. असं बाबाजीचं चित्र होतं. मोठ्या दरबारचा होय ना म्हणे, ओळखलं त्यांनी. असं ते बाबाजीचं साक्षात्कार अनुभव साक्षात्कार. एक प्रसंग दादांनी सांगितला होता, बेलुरे दादांनी महाराजांविषयी. तर तुकडोजी महाराजांना जास्त मानत होते. काही त्यांना गरज पडली अशी किंवा त्यांच्यापाशी कोणी भक्तही आले तर ते म्हणे, तुम्ही पहिले टाकर खेळून दर्शन करून या म्हणे. हो, असं सांगा तुम्ही. हे बेलुरे दादांनी सांगितलेला प्रसंग होईल. ते एकदा काय झालं असं की ते मुंबईचे लोक तुकडोजी महाराजकडे दर्शनाला यायचे. ते एकदा आले असेच दर्शनाला आले, तर ते सांडू कंपनीचे आहेत, ते मोठे लोक होते. त्यांचं नाव वगैरे काय होते माहीत नाही म्हणा, सांडू कंपनीचे लोक होते ते. तर बाबांचं दर्शन वगैरे घेतलं त्यांनी तिथं मोजरीला. आणि तुकडोजी महाराजनं सांगितलं की तुम्ही आता म्हणे टाकर खेळून या म्हणे दर्शन करून. टाकर खेळले जा म्हणे दर्शन करायला. मग महाराजांनी त्यांची बैलबंडीची व्यवस्था करून दिली, छकडे वगैरे करून दिले. आणि पोरायला सांगितलं की जा रे, तुम्ही आता टाकर खेळले यायचं दर्शन करून आणा. आणि जाता हेही सांगितलं म्हणे की बाबाजी तब्येत चांगली राहत नाही, तर थोडीशी बाबाजी तब्येत चेक करून घे जा, नाडी वगैरे पाहून घे जा. त्यांची तब्येत आता एवढं बरी राहत नाही जराशी. ठीक आहे म्हणे बाबाजी, हम जा रे बोले. तर ती मंडळी रस्त्याने येता येता इकडे करंट लागून गेला. जाय पहिले कोण येणार आहे, काय येणार आहे. हो, ते म्हणे इथं बाबाजी म्हणे की डॉक्टर येऊन आले तपासाले, त्याने पाठवले डॉक्टर तपासाले येणार आहे ना. हो, तिथं मग विषय राहायचा सुरू बाबाजीचा म्हणते. मग बाबाजी असे का बोलत आहे, भक्तांना माहीत होऊन गेलो होते का कोणीतरी येणार आहे बाबा. तर तेवढ्यात ते छकडे बंड्या वगैरे आले, लावत वगैरे त्यांचा. तर दर्शन वगैरे केलं, दर्शन वगैरे झालं. आणि मग महाराजांनी सांगितलं बा आपल्याला का बाबाजी तब्येत चांगली तपासून घे जा. तर दर्शन केल्याबरोबर बाबाजीने एकदम हातच पुढं केला म्हणते, घेणं म्हणते पाणी नाडी मायारी तब्येत नाही बरी बाई. डायरेक्टच म्हटलं म्हणे. ते त्यावेळी अचंबास करत राहिले म्हणजे यांनी इथं कसं ओळखलं. ही शक्ती काही साधारण नाही आहे, इथे काहीतरी आहे असं त्यांनी म्हटलं. पण बाबाजीने हात पुढे केल्यानंतर यांनी हात पकड लावले आणि पाहिली म्हणते नाडी पाहिली तर नाडी काहीच नाही, सुव्यवस्थित सगळे नाड्या गोल, काहीच नाही, बिलकुल थंड, बिलकुल हात. अच्छा, पूर्ण नाड्या गायब झाल्या. ते विचार करे म्हणे की बाबा आपल्यासोबत बोलून राहिले आणि नाडीला हात लावणं, नाडीचा पत्ता नाही. हे काय चिन्ह असेल बाई, हा काय पराक्रम असेल. ते गार होऊन गेले म्हणते लोक. ते राहू दे म्हणते. थोडा वेळ थांबले म्हणते. दर्शन वगैरे झालं, गोष्टी गिष्टी झाल्या असेल त्यांच्या काही. मग ते लोक आल्यावर मग काही अध्यक्ष वगैरे मंडळी ती जमली सण, त्यांची काही मीटिंग वगैरे झाली, गोष्टी वगैरे झाल्या. आणि मग जाता
पुन्हा दर्शनाला गेले म्हणते आणि पुन्हा बाबाजीनं म्हटलं म्हणे आता जाता घे ना एकदा पाहुण्याची नाडी आधी की हात पकडला म्हणजे मग नाड्या सगळ्या व्यवस्थित सुव्यवस्थित होत्या. मग सगळ्या नाड्या आल्या म्हणते. हे असा प्रकार आम्हाला बेलूकर जायला सांगितलं. बरोबर आहे. आणि त्याचं वर्णन आपल्या गाथेमध्ये सुद्धा आहे. लिहिलेलं आहे. सांडू कंपनीचे लोक आले हो, तो दादांनी आम्हाला प्रसंग सांगितला होतो. आणि तुमचा असा सहवास लाभलाय त्यांच्यासोबत दादासोबत. हो बापा, आम्ही लहान लहान होतो तेव्हापासून बापा दादासोबत दादांनीच आम्हाला या मार्गी लावलं इकडे. हो. तर आज तुम्ही दोघांनी जे काही प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय 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 लहानदेव. जय रामजी महाराज की जय.